चालताना तर जास्त वेदना व्हायच्या. बर. चालणं म्हणजे अगदी अर्धा किलोमीटर चालणं तरी मुश्किलच होत होतं. बसून घ्यावं लागायचं. बसून घ्यावं लागतं. जिना चढताना उतरताना जास्त व्हायचं. जास्त व्हायचं. बर. आणि असं किचन मध्ये जास्त वेळ उभं राहण्यात येतच, तेव्हा जास्तच होत होतं. जास्त वेळ. नमस्ते मित्रांनो, मी डॉक्टर संदीप हासे स्वागत करतो आपलं मनमैदा कायरोप्रॅक्टिक आपल्या चॅनलवर. आज आपल्या शाळेताई शिरोडे आहेत. नमस्ते ताई. नमस्ते. कशा आहात? आता व्यवस्थित मजेत आहे. मजेत आहे. बरं, छायाताईंचं असं का ते डॉक्टर फॅमिलीतले आहेत, त्यांचा मुलगा आणि मिस्टर पण डॉक्टर आहेत, पण त्यांची श्रद्धा आयुर्वेदावर आणि नॅचरल थेरपीवर होती म्हणून ते आपल्याकडे आल्यात. तर ताई, तुम्हाला इकडे येण्यापूर्वी काय काय त्रासाला सामोरे जावं लागायचं किंवा काय त्रास व्हायचा तुम्हाला? दोघं गुडघे दुखत होते. बरं. गोट्यांमध्ये आणि पाठीचा मणका शेवटचा. बर. हा त्रास किती वर्षापासून होता? 7-8 वर्षापासून. बर. साधारणपणे याच्यासाठी काही ट्रीटमेंट केल्यात तुम्ही? ॲलोपॅथिक केलं. बाकी दुसरं काय नाही? मग ते घेतल्यानंतर बरं वाटायचं? तेवढ्या पुरतच बरं वाटत होतं, तात्पुरतं. बरं, आपली ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला ॲलोपॅथी व्यतिरिक्त वेगळा काय फरक जाणवतो? जसं म्हणजे पायात ताकद येण्यासारखं जाणवणं किंवा असं काही वेगळं जाणवतंय का? हो, पायात ताकद आली, गुडघ्यांमध्ये वेदना ज्या होत होत्या त्या कमी झाल्या. बरं. आणि कमरेच्याही कमी झाल्या. बरं. आणि चालताना त्रास होत नाही. चालताना थोडं कॉन्फिडंट वाटतंय? हो, वाटतंय ना आता? हो. बरं. आता आम्ही जे एकंदरीत आपली ट्रीटमेंट झाली इथे, म्हणजे काही आपल्या स्टाफनी मेरुदंड संजीवनी किंवा नी नेक्टर गुडघ्यासाठी आपण काही तुम्हाला ट्रीटमेंट दिल्या, त्या तुम्हाला कशा वाटल्या एकंदरीत? खूपच चांगल्या वाटल्या. स्टाफ पण एकदम चांगला आहे. बरं, मी तुम्हाला गुडघ्यांसाठी एक स्प्लिंट आपण बनवून दिली. ताईंचे नी थोडे व्हायरस म्हणजे बाहेरच्या बाजून थोडेसे वाकलेले, आतल्या बाजूनं झीज झाल्यामुळे, त्यासाठी तुम्ही ते बेल्ट आम्ही बनवून दिला, तो तुम्ही वापरताय? त्यांनी बरं वाटतंय आता? त्याच्याने चालायला म्हणजे जमतं, तर चालायला येत नव्हतं. चालताना वेदना होत होती. तुम्ही खूप मोठं काहीतरी घालून आला होता पहिले, आता नाही घालण्यामध्ये? आता बरं वाटतंय, कॉन्फिडंट वाटतंय? चालेल. तर साधारणपणे काय असतं, वेदना हळूहळू वाढत राहतात. जसं माणसाचं शरीर वय वाढतं तसे प्रत्येकाची झीज होते. काहींची ती थोडी लवकर होते, काहींची थोडी उशिरा होते. तर जनरली काय करायचं, डाएट जो असतो तुमचा त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स, थोडं दुधामध्ये तूप टाकून घेणं, थोडं 1 चमचा एरंडे तेल घेणं, असं ठेवायचं. आणि जेवणाच्या पद्धती, भूक लागल्यावर वेळेवर जेवण करायचं, टाळायचं नाही. किंवा सगळे लोक जेवण करतील मग आपण करायचं, असं नाही करायचं. म्हणजे वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी केल्या का पुढे तुम्हाला त्रास होत नाही. ओके. वेळच्या वेळी व्यायाम केले का हळूहळू आजाराला आपण योग्यरित्या सामोरं जातो. चालताना तर जास्त वेदना व्हायच्या. बरं. चालणं म्हणजे अगदी अर्धा किलोमीटर चालणं तरी मुश्किलच होत होतं. बसून घ्यावं लागायचं. बसून घ्यावं लागायचं. चालत जात नव्हतं, वेदना जास्त होत होती. त्या वेदना रात्री जास्त राहायच्या का दिवसभर राहायच्या? दिवसाही राहायच्या, चालताना जास्त व्हायच्या. जिना चढताना उतरताना जास्त व्हायच्या. बरं. आणि असं किचन मध्ये जास्त वेळ उभं राहण्यात येतच, तेव्हाही जास्तच होत होतं. जास्त वेदना व्हायच्या. बरं. आता कसं वाटतंय? आता खूप फरक आहे. आता छान वाटतं? हो, आता छान वाटतं. थोडं पायात थोडंसं किती काय चेंजेस वाटतात पायात तुमच्या? पाय काय म्हणताय, बोलताय काय ते? नाही, आता म्हणजे फरक आहे, वेदना थांबूनच गेल्या जवळ. आणि थोडी स्ट्रेंथ, ताकद आल्यासारखं जाणवतं? ताकद आल्यासारखं. हो. ओके.
सर का खाली. दैवत दैवत हॉस्पिटल दैवतला, राहायला 40 राहायला 40 अरे वा. 20 किलोमीटर, 20-25 किलोमीटर. इथून किती किलोमीटर येते 40 साधारणपणे? 160 काहीतरी. 160. किती तास लागतात तुम्हाला जायला? 3. परत बांधायला लागलं. असं एक पाय कमी जास्त वाटतो. नाही 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 नाही. चालून बघा बरं. बघा चालू असं वाटतं. या चला चला. व्यवस्थित वाटतंय ना? एकदम हलकं वाटतं. हलकं वाटतं.